एक गोष्ट मात्र टाळणं फार गरजेची आहे, ती म्हणजे मुलांच्या नावाने घेत असलेले इन्शुरन्स पॉलिसीज. लक्षात घ्या, तो जरी आपल्यासाठी मुलांची भविष्याची गुंतवणूक म्हणून आपण जरी बघत असलो तरी त्यामध्ये जर इन्शुरन्स कंपोनंट इन्व्हॉल्ड असेल तर तो नियमांप्रमाणे ते गुंतवणुकीचं प्रोडक्ट जातं IRDA अंडर, ते सीबीच्या अंतर्गत राहत नाही. ते सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या अंतर्गत नसतं तर IRDA अंतर्गत असतं. सेबीच्या अंडर जर असेल तर एक्सपेन्स रेशो 2-2.5% पलीकडे जात नाही. पण IRDA अंतर्गत गेला, त्याच्यामध्ये एकदा इन्शुरन्स कंपोनंट इन्व्हॉल्व झाला की वेगवेगळ्या हेडर्स खाली 45% पर्यंत एक्सपेन्स रेशो नेता येतो. सो त्यामुळे मुलांच्या नावाने इन्शुरन्स पॉलिसीज घेणं ह्याच्यासारखी वाईट गुंतवणूक कल्पना दुसरी कुठलीही नाही.